गोपाल काय प्रकार आहे हा? तो पोरगा अचानक कसं काय पळून गेला? अहो मला बी काही कळलं नाही आप्पा. मी बाहेर होतो, लालीजींनी आवाज दिला मला. म्हटलं काय झालं म्हणून आतमध्ये आलो बघायला, तर तो साकेत पळत होता. पळताना मला धक्का दिला आणि गेला पळून. काय ऐकू नका याच. एक नंबरचा खोटारडा आहे तो मुडदा. तुम्ही तिकडे बसा, घरात शांती व्हावी म्हणून पूजा करत, आणि हो इकडे मुडदा पाडला असेल तरी त्या पोराचा. ए म्हातारे, उगाच काहीतरी बरोबर नकोस तू. आधी तिचं टेन्शन काय कमी नाही, त्यात तू नको बाहेर घालू. पण मी काय म्हणते, तेव्हा पळाला तेव्हा ही दोघच घरामध्ये होती की नाही? मग यांनीच काही केलं नसेल कशावरून? आता तू बी म्हातारी सारखे पळायला लागले का? हा गपरा. ए बापा, तू काय ते खरं नक्की सांग. त्या पोरामध्ये एवढी ताकद बी नव्हती पळून जाणे इतकी. अहो मला सुद्धा कळलं नाही आप्पा. मी पण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना पळताना. तेवढी ताकद आली होती त्याच्यात. शालिनी काय म्हणली होती का बरा झाला होता, पण एवढाही बरा झाला नव्हता का स्वतःच्या पायानं पळून जाईल त्यो? हा मग मला सांगा, असा कसा पळाला त्यो? पण तो आजारी असल्याचं नाटक करत नसेल कशावरनं? नाही म्हणजे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना. तो स्वतःच्या हातानं जेवला, झोपला. ती शालिनी आली होती खोलीत, तिला पण बघितलं, तो एकदम निवांत झोपला होता. मला पण वाटलं तो थकला असेल, त्याच्यात काही ताकद नाही. मग उठला अचानक. मी त्याला म्हटलं का काय झालं, जामकर साहेबांना बोलवू का? जामकर साहेबांचं नाव जसं काढलं ना, तो घाबरला. त्याला काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि तो निघायला लागला. मी अडवलं त्याला, म्हटलं थांब. तो ऐकायलाच तयार नाही. मग मी ह्यानं हाक मारली, पण तो खोलीच्या बाहेर गेला होता. ह्याने अडवलं तर धक्का मारून तो पळून गेला. आम्हाला काय झालं काहीच नाही कळलं. आम्हाला वाटलं इथंच कुठेतरी गेला असेल, पण नाही, तो तर पळून गेला. ही पण तसलीच उदराला मांजर साक्ष.